मुंबई आणि नवी मुंबईनंतर आता मुंबई महानगर प्रदेशाच्या हवाई वाहतुकीला पालघरच्या समुद्रातून नवे पंख मिळणार आहेत। पालघर जिल्ह्यातील कोरे बीच परिसरात समुद्रात भराव टाकून तिसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सविस्तर तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता अभ्यासासह DPR तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले। पूर्ण क्षमतेनं विकसित झाल्यानंतर हा विमानतळ दरवर्षी तब्बल 9 कोटी प्रवाशांची हाताळणी करू शकणार आहे। विशेष म्हणजे हा प्रकल्प केवळ विमानतळापुरता मर्यादित राहणार नाही। वाढवण बंदर, महामार्ग आणि रेल्वे माल वाहतूक कॉरिडॉरला जोडणारे अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब म्हणून त्याची उभारणी केली जाणार आहे। या विमानतळामध्ये 2 समांतर धावपट्ट्या, अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल, कार्गो आणि लॉजिस्टिक हब तसेच विमान देखभाल दुरुस्ती केंद्र उभारण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। 2050 पर्यंत मुंबई परिसरातील वाढत्या हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं सांगितलं जात आहे। वाढवण बंदर आणि प्रस्तावित विमानतळामुळे पालघरच्या किनारपट्टीवर बंदर, विमानतळ, महामार्ग आणि रेल्वे यांचे एकात्मिक जाळे निर्माण होणार असून रोजगार, उद्योग आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे। पालघरच्या विकासासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्हा, पालघर।